आणि आता याच मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी गेस्ट सेंटरला आपल्यासोबत आहेत ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे. आपण या तिघांचंही स्वागत करूया. आपल्या तिघांचंही गेस्ट सेंटरमध्ये स्वागत आहे. पहिला प्रश्न शीतलताईंना आहे. शीतलताई, दिल्लीमध्ये नक्की काय चाललंय सध्या? काय चर्चा चालली आहे? नाही, दिल्लीमध्ये काय चाललंय हे आम्ही आपल्याच माध्यमातून ऐकतोय आणि गंमतही वाटते की अशा बातम्या किंवा अशा खोट्या बातम्या, अशा अफवा कशा पसरवल्या जातात हे आम्हाला दिसतंय. कारण त्याच्यामुळे दिल्लीमध्ये काय चाललंय हे आम्हाला माहिती असण्याची शक्यताच नाहीये. याचं कारण आमचे खासदार आणि आमचे सरचिटणीस राहुल शेवाळेजी दिल्लीला जरूर गेलेत, पण उद्या जे आमची केस आहे कोर्टामध्ये त्या संदर्भात ते तिथे गेलेत. त्याच्यामुळे जर केससाठी जर कोणी दिल्लीला गेलेत तर लगेच त्याच्या काहीतरी बातम्या उडवायच्या हे बघून ये डर अच्छा लगा. पण शीतलताई, आज अमित साटम यांनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलेलं आहे की राहुल शेवाळे यांच्यावर चर्चा करणार आहोत दिल्लीमध्ये. नाही, नक्की त्यांनी सांगितलं चर्चा कुठल्या विषयावर करणार आहे हेही त्यांनी सांगितलं की गटनेते कसे असावेत किंवा कशा पद्धतीने बाकीच्या समित्या आहेत त्याच्यावर आपण कशा पद्धतीने काम करूया, किती आपल्याला जागा कुठल्या आपल्याला समित्या घेता येतील या चर्चा करणार आहेत हे त्यांनी जरूर सांगितलं. पण याचा अर्थ महापौर पदावर चर्चा होणार आहे किंवा अजून काही त्याच्यामध्ये अजून काही गोंधळ होणार आहे असं काही नाहीये. आम्ही युतीमध्ये आहोत, आम्ही युतीमध्येच लढलेलो आहोत. आम्ही जसं केंद्रात आमची युती आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आपली राज्यामध्ये युती आहे, तसंच आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा युतीमध्ये लढलेलो आहोत. त्याच्यामुळे आम्ही राज्यावर जेव्हा राज्य करू किंवा आम्ही महापौर बसवू तोही युती म्हणूनच बसवणार हे 100% खरं आहे. यामध्ये कुणालाही मिठाचा खडा घालण्याची किंवा कुणालाही देव पाण्यात भिजवून ठेवायची काही गरज नाहीये. बर महेशजी, मिठाचा खडा टाकण्याची किंवा देव पाण्यात बुडवून ठेवण्याची गरज नाही असं शीतलताई म्हणतायत. मला वाटतं रोख तुमच्याकडे, तुमच्या पक्षाकडे नाही ना. कसं आहे, आमचं डिसिजन संपूर्ण मुंबईमध्ये होतं. आम्हाला दिल्ली वाऱ्या करावं लागतच नाही. आम्हाला प्रत्येक प्रश्नाला उत्तर घेण्यासाठी दिल्लीला जावं लागत नाही. आमचं सगळं कारभार मुंबईमध्ये चालतं आणि मुंबई ठाकरेंची आहे आणि मुंबईमध्ये आम्ही स्वतः डिसिजन घेतात. आमचे पक्षप्रमुख ते डिसिजन घेतात. यांच्याकडे डिसिजन घेण्यासाठी यांना दिल्लीला जावं लागतं. कारण मुंबईची इलेक्शन होते, मुंबईमध्ये डिसिजन घेऊ शकत होते, परंतु राहुल शेवाळे असेल किंवा कोणी असेल त्यांना दिल्ली जाऊन तिथे आज्ञा घ्यावी लागते की काय करावं आणि काय करू नये. बर, केशवजी, तुम्ही खरं तर आता हसताय हे सगळं चालू असताना, पण त्याचबरोबर समाधान सरवणकरांनी सुद्धा भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांवरती आणि नेत्यांवरती वसुली टोळी अशा पद्धतीचा शब्द वापरून आरोप केलेला आहे. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? म्हणजे कुठेतरी अंतर्गत काहीतरी धुसफूस सुरू आहे. प्रश्न धुसफूस येतच नाही. तिथं स्थानिक स्तरावरती जर काही जशा सरवणकरांच्या तक्रारी आहेत तशा भाजपच्या काही कार्यकर्त्या तक्रारी असू शकतात. भाजपने कधी एक्सप्रेस केलं नाही, व्यक्त केलं नाहीत. पण असं नाही की म्हणजे शेवटी असं की स्थानिक स्तरावरती काही छोटपूट गोष्टी होत असतात. त्याची प्रत्येक सर्व अँगल त्याला वेगळे अँगल असतात. त्याचा अर्थ लगेच पक्ष त्यामुळे दोषीवरती म्हणतात की भाजपचा काही संबंध नाहीये. तसंच काही भाजपच्या कार्यकर्त्यांचं काही म्हणणं होऊ शकतं. ज्यावेळी युती म्हणून आपण लढतो त्यावेळी स्वाभाविकपणे दोन वेगळे पक्ष एकत्र येतात. त्यावेळी स्वाभाविकपणे दोन पक्षातल्या कार्यकर्त्यांचं प्रत्येक ठिकाणी काही वेळेस पुढे मागे होऊ शकतं. हे स्वाभाविक आहे, त्यात चुकीचं काही नाही. मला आता हसू एवढ्यासाठी आलं की ज्या स्थितीमध्ये आमचे सगळे निर्णय मुंबईतच होते